इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार। इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींनी डेमो दाखवला। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवारांची उपस्थिती होती। लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वास उठायला हवा। भारतामध्ये अराजकता तयार झाली पाहिजे अशी राहुल गांधींची मानसिकता। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे 6व्या रांगेत। इंडिया आघाडीमध्ये उद्धटराव, विश्वप्रवक्ते पेंगमींची ही जागा। शीतल मात्रेंचा ठाकरे पिता पुत्रांसह राऊतांना खोचक तोडा। अच्छे दिन आल्यानं आम्हालाही काही मिळावं हा भाव सोडा। सरसंघचालक मोहन भागवतांनी कान टोचले। सत्तेच्या लाभाची आशा असणाऱ्यांना मोहन भागवतांनी सुनावलं। पुणे पार्टी प्रकरणी रुपाली चाकणकरांचे धक्कादायक खुलासे। चाकणकरांकडून खडसेंच्या जावयावर बार्नी तस्करीचे आरोप, तर केवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे 1779 आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ। चाकणकरांचा दावा, माझा जावई दोषी असल्यास फाशी द्या, मात्र रुपाली चाकणकरांनी पुराव्याशिवाय बोलू नये। एकाही मुलीची त्याच्या विरोधात तक्रार नाही। मुलींची तस्करी होत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी फेटाळला। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी मुंबई हायकोर्टाकडून कायम। दादरमधल्या कबुतरखाना परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आंदोलकांनी दादर कबुतरखान्यावरील हटवलेली ताडपत्री अजूनही तशीच। आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण। पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचला। आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीकडून मंत्री बावनकुळेंचा सत्कार। जामिनावर बाहेर आलेल्या विनोद गंगणेला कार्यक्रमात मानाचं स्थान। सत्काराला भाजपा आमदार जगदीशसिंह पाटील यांचीही उपस्थिती। अमेरिकेच्या 25% आयात शुल्काची अंमलबजावणी सुरू। समस्या सुटेपर्यंत भारतासोबतच्या व्यापारावर चर्चा पुढे जाणार नाही। 50% टॅरिफ लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं विधान।